Indefinite integration. What if I told you that the key to understand how disease spread means what is the rate of disease spreading, or how the satellites stay in the orbit, or or even if how much concrete we need for skyscrapers is not some complex algorithm. It is just a simple a mathematical idea that we are going to develop with the help of definite integration. Now let's prepare your mind as we are jumping beyond the classroom teaching and uncover the surprising impact of definite integral in this video lecture series. So let's learn how definite integrals are going to play an important role in the real life. Now we are going to define the integration concept. First, we are going to study how we can define the integration. In simple language, integration is the antiderivative, means it is a inverse of derivative. So let us understand what is the meaning of this statement. Suppose f of x is a given function, and if you want to integrate this f of x with respect to x, so the integration of this f of x can be written as, so we can read it as integration of f of x dx. So this is the symbol for integration. This is a similar to the alphabet S. So integration of f of x dx, and which gives you f of x plus c. म्हणजेच काय, जर तुम्हाला ह्या एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर काढायचं असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर याचं इंटिग्रेशन काय येणार, एफ ऑफ एक्स प्लस सी. सो दिस इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. हा जो सी आहे हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. ह्याचा रोल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ह्याचा रोल काय इम्पॉर्टंट आहे, आणि प्लस सी घेतलं काय पाहिजे आपण, जर प्लस सीला जर आपण एलिमिनेट केलं किंवा याला जर रिमूव्ह केलं किंवा घेतलंच नाही, तर ह्या इंटिग्रेशनवर काय इम्पॅक्ट होईल ना, आपण हे फॉर्म्युला डिराईव्ह केल्यानंतर किंवा मध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. ठीक आहे. द रोल ऑफ दिस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो दिस इज द वे इन विच वी कॅन define integration. Okay, so let us see some important formulas of integration. So this is the first and very important, integration of x raised to n dx. This can be written as x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. सो हा फॉर्म्युला आपला कधी कामाचा आहे, एक्स रेस टू एन जर आपण कधी यूज करणार, समजा इंटिग्रेशनमध्ये एक्सचा पॉवर जर नंबर असेल, समजा एक्स रेस टू 5 आहे, आपल्याला एक्स रेस टू 5चं इंटिग्रेशन काढायचं आहे. तर एक्स रेस टू 5चं इंटिग्रेशन मी या फॉर्म्युल्याने काढणार आहे. तर हे कसं येणार, एक्स रेस टू 5 प्लस 1 डिवायडेड बाय 5 प्लस 1. ओके, आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके, तर एक्स रेस टू 5चं आपण इंटिग्रेशन कसं काढलं, एक्स रेस टू 5 प्लस 1 डिवायडेड बाय 5 प्लस 1 प्लस सी. सो विच इज इक्वल टू x raised to 6 divided by 6 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके, तर एक्स रेस टू 5चं इंटिग्रेशन काय आलं आपलं, एक्स रेस टू 6 डिवायडेड बाय 6 प्लस सी. म्हणजे हा जो टिक केलेला फॉर्म्युला आहे हा आपला कधी कामाचा आहे, जर एक्सचा पॉवर नंबर असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. दुसरा जर फॉर्म्युला बघितलं तर इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स आहे, किंवा इंटिग्रेशन ऑफ डी एक्स ओनली. दिस कॅन बी रिटन ॲज एक्स प्लस सी. म्हणजे 1चं इंटिग्रेशन किती येणार, एक्स प्लस सी. हा पण फार इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला वारंवार लागणार आहे. तर हे 1चं इंटिग्रेशन एक्स कसं आहे ते आपण चेक करूयात. तर बघा, ह्या 1ला मी कसं एक्सप्रेस करणार, आय कॅन एक्सप्रेस दिस 1 ॲज एक्स रेस टू 0 इंटू डी एक्स. आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो, कारण आपल्याला एक कॉन्सेप्ट माहीत आहे, एनिथिंग रेस टू 0 इज इक्वल टू 1. म्हणजे कुठल्याही टर्मचा पॉवर जर 0 असेल तर आपण त्याच्याऐवजी 1 लिहू शकतो. तर बघा इथं एक्स रेस टू 0 आलेलं आहे. ठीक आहे, एक्स रेस टू 0 आलं आहे म्हणजे काय, इथं की एक्सचा पॉवर नंबर आहे, कारण 0 पण हा एक नंबरच आहे. मग इथं मी एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला वापरू शकतो. मग एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला कसा येणार, हा एक्स रेस टू 0 प्लस 1 डिवायडेड बाय 0 प्लस 1 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. So after simplification we get
x raised to 0 plus 1 means what? It is x raised to 1 divided by 0 plus 1 means 1 plus constant of integration c. So this is nothing but our x raised to 1 म्हणजे किती? x simply. आणि डिनॉमिनेटरमध्ये 1 जर असलं तर आपण जनरली लिहित नाही आणि हा प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो द इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स प्लस सी. हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का. 1चं इंटिग्रेशन हे एक्स येणार आहे, हे आपल्याला वारंवार लागणार इंटिग्रेशनमध्ये. ओके. देन दिस इज द थर्ड वन, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स. ठीक आहे. तर 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काय येतो? लॉग ऑफ एक्स प्लस सी येतो. हा लॉगला मी एल एन लिहिलं आहे, एल एन किंवा लॉग दोन्हीचं मी घ्यायचं. लॉग मॉड एक्स प्लस सी मीन्स वॉट? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. आपल्याला माहिती आहे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 अपॉन एक्स येतो आणि आपण सुरुवातीला डेफिनेशन डिफाईन केलं आहे की इंटिग्रेशन इज द अँटी डेरिव्हेटिव्ह. ओके. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतो, म्हणून 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काय येणार? लॉग एक्स येतो. ठीक आहे. हे वारंवार आपल्याला लागणार आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट जो आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स येतो, कारण ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ई रेस टू एक्स येतो, म्हणून ई रेस टू एक्स इंटिग्रेशन हे ई रेस टू एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी येणार. ठीक आहे. आपण पुढे बघूयात. ओके. तर हा आपला नेक्स्ट आहे फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स इंटू डी एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन लॉग ए रेस टू एक्स. म्हणजेच काय? समजा 5 रेस टू एक्स आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. आपण एक्स रेस टू 5चं मगाशी इंटिग्रेशन काढलं आपण. ठीक आहे. तर आपल्याला आता 5 रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काढायचं आहे. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? प्रिव्हियस जो होता एक्सचा पॉवर नंबर होता, हा नंबरचा पॉवर एक्स आहे, हा दोघातला डिफरन्स आहे. तर नंबरचा पॉवर जर एक्स असेल, ह्याचं जर इंटिग्रेशन काढायचं असेल तर बघा ह्याचा फॉर्म्युला काय येणार? हे ए रेस टू एक्स अपॉन लॉग 5 प्लस सी. म्हणजे बघा 5 रेस टू एक्स इंटिग्रेशन काय आलं? 5 रेस टू एक्स अपॉन लॉग 5 प्लस सी. ठीक आहे. म्हणजे ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन आपण कसं काढणार? आपण 1 अपॉन लॉग ए इंटू ए रेस टू एक्स. जर नंबर असं एच्या ऐवजी कोणताही नंबर येऊ दे, हा टर्म 5 रेस टू किंवा ए रेस टू जो असेल किंवा बी रेस टू असेल त्याला असं आहे तसंच लिहा, डिवायडेड बाय लॉग ऑफ दिस नंबर आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी, ह्याप्रमाणे घ्यायचं. ठीक आहे. हा जो नेक्स्ट आहे हा आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स जसं आपण स्टडी करणार आहोत तसं आपण या फॉर्म्युलाला बघूत की इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स काय असतो. ठीक आहे. कारण हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सने आपण सॉल्व्ह करणार आहोत, तर आपण तोपर्यंत ह्याला आहे तसं ठेवून टाकू. आता बघा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आपले स्टार्ट झालेले आहेत. ठीक आहे. साइन एक्स इंटिग्रेशन काय येणार? मायनस कॉस एक्स प्लस सी येतो. कसं बघा? ह्याला मी तुम्हाला सांगितलं की कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह? मायनस साइन एक्स येतो. ठीक आहे. तर बघा, तर साइन एक्स इंटिग्रेशन काय येणार? तुम्हाला सांगितलं की इंटिग्रेशन अँटी डेरिव्हेटिव्ह आहे. तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर मायनस साइन एक्स असेल तर साइन एक्स इंटिग्रेशन काय येणार? मायनस कॉस एक्स येणार, कारण मी जर इंटिग्रेशन साइन घेतलं. असं जर मी याला लिहित असेल, ठीक आहे, तर हा मायनस साइन बाहेर येईल. ह्या मायनसला मी काय करतो? इकडे पाठवतो आणि इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतात, इथं फक्त कॉस एक्स राहील. दिस इज कॉस एक्स. आणि ह्या मायनसला मी इकडे जर पाठवलं तर हा मायनस येईल इथे आणि हा मायनस काय होणार? याला कट करून टाकू. म्हणून काय होणार? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज इक्वल टू मायनस कॉस एक्स. ठीक आहे. म्हणून साइन एक्सचं इंटिग्रेशन होता मायनस कॉस एक्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. आता पुढे कॉस एक्स इंटिग्रेशन काय येणार? साइन एक्स येईल. ठीक आहे. तसंच टॅन एक्स इंटिग्रेशन मायनस लॉग ऑफ कॉस एक्स येतो. ठीक आहे. हे कसं येतं बघा, हे सांगतो तुम्हाला मी. ह्याचं आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये एक फॉर्म्युला आहे. सो दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय सांगतोय? जर इंटिग्रेशनमध्ये डिनॉमिनेटरला जो टर्म आहे, ह्या डिनॉमिनेटरच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जर वर एक्झिस्ट होत असेल तर आपण याचा आन्सर डायरेक्टली काय लिहू शकतो? लॉग ऑफ डिनॉमिनेटर लिहू शकतो. ह्या कॉन्सेप्टचं इथे यूज केलेलं आहे. तर बघा, इंटिग्रेशन ऑफ काय टॅन एक्स आहे, टॅनला आपण कसं लिहू शकतो?
सो आय कॅन राईट tan ॲज अ sin x अपॉन cos x. हा फॉर्म्युला जर मला यूज करायचा असेल तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वर एक्झिस्ट झाला पाहिजे. तर आपण चेक करूयात. cos x चा काय तो डेरिव्हेटिव्ह, cos x चा डेरिव्हेटिव्ह तो मायनस साईन, पण आपल्याकडे इथं प्लस साईन आहे. तर मी काय करतोय, इथं मायनस ॲडजस्ट करतोय आणि इथं पण मायनस ॲडजस्ट करतोय. कारण हे मायनस मायनस परत काय होणार, प्लस होणार आहे. ठीक आहे. तर cos x चा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साईन एक्स येतोय. तर ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे हा तर बाहेरचा मायनस आहे तसं आपण ठेवून टाकूयात. तर cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स इथं वर एक्झिस्ट होतोय. तर ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे लॉग ऑफ डिनॉमिनेटर, त्या डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडे काय आहे, cos x आहे. सो दिस इज मायनस लॉग cos x प्लस सी. ठीक आहे, इथं आपण घेतलं बघा. tan x इंटिग्रेशन मायनस ln म्हणजे लॉग आहे, लक्षात ठेवा. लॉग cos x प्लस सी. आता तुम्हाला लक्षात आलंच की प्रत्येक लॉगच्या नंतर आपण मॉड्युलस टाकतो. आपल्याला माहिती आहे की लॉग ऑफ निगेटिव्ह टर्म डज नॉट एक्झिस्ट. लॉगच्या नंतर काय जर निगेटिव्ह येत असेल तर ते एक्झिस्ट होत नाही. मग त्या निगेटिव्हला ॲब्झॉर्ब करण्यासाठी आपण मॉड टाकतो तिथं. तो मॉड आणि निगेटिव्ह साईन हे दोन्ही काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. त्यामुळे ह्या लॉगवर इफेक्ट होणार नाही. म्हणून कुठे इंटिग्रेशन करताना लॉग जर आलं तर कंपल्सरी त्याला मॉड्युलस टाका. तसं सिमिलरली कॉटेक्सचं इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ साइन एक्स, हे पण तुम्ही ह्याच फॉर्म्युल्याप्रमाणे काढू शकता. कारण आपण कॉटेक्सला कसं लिहू शकतो, कॉटेक्स कॅन बी एक्सप्रेस ॲज कॉस एक्स डिवाइड बाय साइन एक्स येतो. ठीक आहे, असं लिहू शकतो आपण कॉटेक्सला. आणि बघा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्सवर एक्झिस्ट आहे. तर या वरच्या फॉर्म्युल्याप्रमाणे काय येणार, हा लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडे साइन एक्स आहे म्हणून काय येणार, हा लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ठीक आहे, म्हणून कॉटेक्स इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. ठीक आहे, पुढं सेक एक्सचं इंटिग्रेशन जे आहे ते आहे लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स येतो. हे तुम्ही सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत बरं का. तसंच कोसेक एक्स इंटिग्रेशन येतो मायनस लॉग ऑफ मॉड कोसेक एक्स प्लस कॉटेक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ठीक आहे, हा सी फार महत्त्वाचा बरं का. प्रत्येक ठिकाणी आपण इनडेफिनेट इंटिग्रेशनमध्ये प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतोय. तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याला जर तुम्ही एलिमिनेट केलात किंवा घेतला नाही तर ना आपल्या आन्सरवर परिणाम होणार आहे आणि तो सोल्युशन आपलं कंप्लीट असणार नाही. दॅट विल बी इनकम्प्लीट सोल्युशन इफ वी एलिमिनेट दिस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ओके, तर आपण कोसेक एक्सपर्यंत आलेलो आहोत. पुढे बघूया आपण. हे 5 जे फॉर्म्युले आहेत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर आपण हे 5ही फॉर्म्युले आपण बघूयात. आधी मी खालचे 2 फॉर्म्युले डिफाईन करतो, त्याच्यानंतर हे 3 वरचे आपण डिफाईन करूया. ठीक आहे, तर बघा, हा जो फॉर्म्युला आहे, ठीक आहे, 1 अपॉन इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर हा 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तर जगा तो फॉर्म्युला 1 अपॉन 2a लॉग मॉड एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. मग हा फॉर्म्युला आपण अप्लाय कधी करणार, तर बघा, इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस समजा 25 आहे. ओके, तर हा ह्याच्यासारखा दिसतोय पण ह्याच्यासारखा नाही आहे. का नाही आहे, इथं स्क्वेअर पाहिजे, इथं फक्त नंबर आहे. मग ह्या 25ला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं की ह्या आधी आपण चेक केलं पाहिजे. तर 25ला आपल्याला कसं लिहू शकतो आपण, दिस कॅन बी रिटन ॲज अ 5 स्क्वेअर. ओके, याला 5 स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. तर हे दोन्ही आता सेम झाले. ह्याच्याऐवजी आपण काय लिहिलं पाहिजे, 1 अपॉन, मग या दोघांना कम्पेअर करा तुम्ही. या दोघांना जर कम्पेअर केला तर एक्स स्क्वेअरच्या ऐवजी एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअरच्या ऐवजी 5 स्क्वेअर आहे. म्हणजे एच्या ऐवजी किती आलेलं, 5. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये एच्या ऐवजी आपण किती रिप्लेस करणार, 5 रिप्लेस करणार. सो 1 अपॉन 2 इंटू 5 लॉग मॉड एक्स प्लस एक्स मायनस ए मीन्स एक्स मायनस 5 डिवायडेड बाय एक्स प्लस 5 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ठीक आहे, तर हे 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 25 ह्याचं इंटिग्रेशन किती आलं, 1 अपॉन 10 लॉग मॉड एक्स मायनस 5 डिवाइड बाय एक्स प्लस 5. हे 5 जे फॉर्म्युले आहेत हे तुम्ही सॉल्व करताना आधी हा कोणासारखा दिसला पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का, लक्षात ठेवा. सिमिलरली हा सेकंड वन, 1 अपॉन समजा जर असं असेल, हा 1 अपॉन 5 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, किंवा स्क्वेअर नाही असं सपोज करू. समजा, चला याला काय करू, 5 टाकूयात आपण. चला, 1 अपॉन 5 मायनस एक्स स्क्वेअर हा याच्यासारखा दिसू शकतो कधी, हा जर स्क्वेअरमध्ये लिहिला तर. ठीक आहे, ओके.
सो फाय कॅन बी एक्सप्रेस एज अ रूट फाय स्क्वेअर. रूट फायचा स्क्वेअर आपण याला लिहू शकतो, बरोबर आहे. कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट हे दोन्ही कॅन्सल होतात, म्हणजे फायलाच आपण एक वेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे. असं लिहिण्याचं कारण काय, कारण हा फॉर्म्युला मला ॲप्लाय करण्यासाठी नंबरचा स्क्वेअर पाहिजे. तर फाय जो आहे हा स्क्वेअरमध्ये नव्हता आणि हा परफेक्ट स्क्वेअर पण नाही आहे. जर 25 फायचा स्क्वेअर आपण लिहिला आहे, हा परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्यामुळे याला काय केलं मी रूट फायचा स्क्वेअर केला. एखादा नंबर जर परफेक्ट स्क्वेअर नसेल तर सरळ त्याला रूट टाका आणि त्याचा स्क्वेअर करून टाका. सो द फाय कॅन बी एक्सप्रेस एस रूट फाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा दोघांना कम्पेअर करा. या दोघांना जर तुम्ही कम्पेअर केलात तर किती येणार बघा, ए स्क्वेअर. इथे याच्याऐवजी किती आहे, रूट फाईव्ह आहे. रूट फायचा स्क्वेअर आहे मायनस एक्स स्क्वेअर. असं जर असेल तर याचं इंटिग्रेशन काय, तो 1/2 आहे. ए म्हणजे किती आपल्याकडे, रूट फाईव्ह आहे. सो दिस इज अवर रूट फाईव्ह इंटू लॉग मॉड ए प्लस एक्स. ए म्हणजे किती आपल्याकडे, रूट फाईव्ह प्लस एक्स डिवायडेड बाय ए मायनस एक्स. ए म्हणजे रूट फाईव्ह आहे, रूट फाईव्ह मायनस एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. म्हणजे ह्या इंटिग्रलचा आन्सर किती येणार, 1/2 इंटू रूट फाईव्ह लॉग मॉड रूट फाईव्ह प्लस एक्स डिवाइड बाय रूट फाईव्ह मायनस एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. हे दोन फॉर्म्युले फार इम्पॉर्टंट आहेत बरं का, लक्षात ठेवा. हे दोन फॉर्म्युले आपल्याला, इनफॅक्ट हे दोन नाही, हे 5 फॉर्म्युले व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर आपण हा बघूया, ठीक आहे. तर बघा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 1/इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर प्लस ऑर मायनस ए स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्याला बघितलं आणि ह्याला जर बघितलं, हे दोन्ही आत्ता जे टिक केलेले आहेत, ठीक आहे, हे दोन्ही टिक केलेले जवळपास तुम्हाला सेमच दिसत आहेत, ठीक आहे. पण या दोघांमध्ये काय तर डिफरन्स आहे. तो डिफरन्स काय, इथं एक्स स्क्वेअरला मायनस साईन आहे आणि इथं एक्स स्क्वेअरला पॉझिटिव्ह साईन आहे. म्हणजे एक्स स्क्वेअरला जर मायनस साईन असेल तर हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला पाहिजे, आणि एक्स स्क्वेअरला जर पॉझिटिव्ह साईन असेल तर हा आपण फॉर्म्युला अप्लाय केला पाहिजे. तर ह्याचं इंटिग्रेशन काय आहे, लॉग मॉड एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ऑर मायनस ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअरला प्लस ऑर मायनस देण्याचं कारण काय, नंबरला प्लस असेल किंवा मायनस असेल याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही आहे. फक्त एक्स स्क्वेअरला पॉझिटिव्ह साईन पाहिजे कधी, हा जर फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर. समजा जर असं आलं इंटिग्रेशनमध्ये, समजायचं इंटिग्रेशन काढायचं 1/x² प्लस 4 आहे. तर आधी 4ला आपण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं पाहिजे. तर 4ला आपण कसं लिहू शकतो, 4 कॅन बी एक्सप्रेस एज 2². म्हणजे हा काय झाला, इंटिग्रेशन 1/√x² प्लस a² झाला, ठीक आहे. मग याला जर कम्पेअर केलं, याचा आन्सर काय येणार, लॉग मॉड एक्स प्लस दिस रूट कीप ॲज इट इज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ठीक आहे, ह्याप्रमाणे हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकतो. हा फॉर्म्युला आपण परत सांगतो कधी अप्लाय करणार, इंटिग्रेशन 1/√x²ला पॉझिटिव्ह साईन असेल तर ह्या नंबरला प्लस असेल मायनस असेल याच्याशी काय देणं घेणं नाही आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता ह्याच्यासारखा दिसणारा हा फॉर्म्युला आपण बघू. ठीक आहे, तर आपल्याकडे इंटिग्रेशनमध्ये एक फॉर्म्युला आहे, हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/√1 - x² dx. म्हणजे 1/√1 - x² असेल, त्याचं इंटिग्रेशन काय येतो, साईन इनव्हर्स एक्स येतो. का, कारण साईन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1/√1 - x² येतो, म्हणून 1/√1 - x²चं इंटिग्रेशन साईन इनव्हर्स एक्स येतो. ठीक आहे, तर हा जो टिक केलेला फॉर्म्युला आहे आणि हे दोन्ही जवळपास सेमच दिसतात, फक्त 1च्या ऐवजी तर नंबरचा स्क्वेअर आहे. म्हणून कुठे इंटिग्रेशनमध्ये 1/नंबरचा स्क्वेअर मायनस x² असेल, म्हणजे x² जर मायनस साईन आलं तर त्याच्या आन्सरमध्ये कुठेतरी साईन इनव्हर्स x/n हे येणार आहे, हे लक्षात ठेवा. समजा इंटिग्रेशनमध्ये जर असं आलं, असं आलं इंटिग्रेशन 1/√9 - x². x²ला मायनस साईन आहे, मग हा 9 कोणाचा तरी स्क्वेअर पाहिजे. आधी हा परफेक्ट स्क्वेअर आहे का, येस ऑफकोर्स हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, हा 3चा परफेक्ट स्क्वेअर आहे. हा या 9ला आपण 3चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे काय येणार, हा इंटिग्रेशन 1/3² - x². बघा हे दोन्ही सेम झाले, फक्त एच्या ऐवजी किती आपल्याकडे इथं
एच्या ऐवजी 3 आहे, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये एच्या ऐवजी 3 रिप्लेस करा, म्हणजे याचा आन्सर येईल साइन इनवर्स एक्स अपॉन 3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ठीक आहे. तर ह्याप्रमाणे हे पाचही फॉर्म्युले तुम्ही सॉल्व्ह करताना ह्याला आधी ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे एखाद्या नंबरचा स्क्वेअर प्लस ऑर मायनस एक्स स्क्वेअर आहे का, हे दोन्हीकडे स्क्वेअर पाहिजे आधी, लक्षात ठेवा. मग ते स्क्वेअर झाल्यानंतर ह्या पाचपैकी कुठल्या टर्मसारखा दिसतोय किंवा कुठल्या टाईपसारखा दिसतोय हे आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर आपण ते फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. समजा हा सेकंडसारखा दिसतोय, सेकंडचा फॉर्म्युला अप्लाय करा. हा फोर्थसारखा दिसतोय तर फोर्थ प्रमाणे अप्लाय करा. तर हा जो फायनल राहिलेला आहे 1/a² प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार 1/a टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, इथं आधी मी हे थोडंसं इरेज करतो तुम्हाला. ओके, याला इरेज केलं आपण. तर बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे स्टँडर्ड 1/1 प्लस एक्स स्क्वेअर असेल इंटिग्रेशनमध्ये. ह्याचं इंटिग्रेशन येतो टॅन इनवर्स एक्स प्लस सी येतो. ठीक आहे, हे स्टँडर्ड आहे. कारण काय, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर येतो, म्हणून 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार टॅन इनवर्स एक्स येणार. हा पण याच्यासारखा दिसतोय, फक्त दोघात फरक काय, इथं 1च्या ऐवजी इथं एचा स्क्वेअर आहे, म्हणजे नंबरचा स्क्वेअर पाहिजे आपल्याला परत. समजा जर असं आलं 1/100 प्लस एक्स स्क्वेअर आला असं आपण सपोज करू. ह्याचं इंटिग्रेशन मला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण 100ला कसं लिहू शकतो, 100 कॅन बी एक्सप्रेस एस 10 स्क्वेअर, कारण हा 10चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर या 100ला आपण लिहू शकतो 10 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सो आय हॅव रिटन दिस 1/100 प्लस एक्स स्क्वेअर एज 1/10 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग ह्या दोघांना कम्पेअर जर केलं तर याच्या ऐवजी किती आले तर 10. मग याचं इंटिग्रेशन काय तो 1/a टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. मग याचं इंटिग्रेशन काय येणार 1/a, ए म्हणजे आपल्याकडे 10 आहे, 1/10 टॅन इनवर्स एक्स डिवाइड बाय ए. ए म्हणजे किती आपल्याकडे 10 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. ह्याप्रमाणे आपण हे पाचही फॉर्म्युले आपण असं लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, तुम्हाला लक्षात येईल की आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या 5 फॉर्म्युल्यांचा आपण नेहमीसारखा वापर करणार आहे. त्यामुळे ह्या 5 जे फॉर्म्युले आहेत या 5 फॉर्म्युल्याची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करून ठेवा. ठीक आहे, तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सगळ्या फ्रेंड्सकडे हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या सगळ्या कॉन्सेप्टचा यूज होईल आणि त्यांनासुद्धा चांगले मार्क मिळतील. ओके, आपण आज इथेच थांबूयात.